उरणमधील यशश्री शिंदेची हत्या करणारा आरोपी दाऊद शेखला 7 दिवसांची पोलीस कोठडी। काल रात्रीच पनवेल कोर्टात केलं हजर। नवी मुंबईमध्ये यशश्रीच्या हत्येनंतर आरोपी दाऊद मोबाईल घरी ठेवून डोंगरात फिरत असल्याची माहिती। आरोपीला पीडितेसोबत लग्न करून कर्नाटकमध्ये शिफ्ट व्हायचं होतं, सूत्रांची माहिती। उरण हत्या प्रकरणामधील पीडित तरुणी आणि आरोपी दाऊद शेख यांचे प्रेम संबंध होते। भेटायला येण्यासाठी आरोपीकडून पीडितेला फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली, नवी मुंबई पोलिसांची माहिती। भिवंडीत महिला अत्याचार विरोधामध्ये राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचं तीव्र निषेध आंदोलन। उरण प्रकरणामध्ये यशश्री शिंदेच्या मारेकऱ्याला कडक शिक्षा देण्याची मागणी। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावांमधील पाणीसाठा 77%। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा अधिक पाणीसाठा जमा झाल्यानं मुंबईकरांना दिलासा। मुंबईत मागील 2 महिन्यामध्ये 86% पाऊस। गुरुवारीही मुंबईमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज। कुख्यात डॉन अरुण गवळीला पॅरोलवरती सुट्टी देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार। त्यामुळे अरुण गवळीला तुरुंगातच राहावं लागणार। काही दिवसांपूर्वी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं गवळीची मुदतपूर्व सुटका करण्याचे दिले होते निर्देश। घाटकोपरच्या होर्डिंग दुर्घटनेमधील सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर सागर कुंभारला जामीन। आरोपपत्र दाखल झाल्यानंतर सत्र न्यायालयाकडून दिलासा। मुंबई विमानतळावरील एअरक्राफ्ट पार्किंगमध्ये साप आढळल्यानं खळबळ। कर्मचाऱ्यांमध्ये घबराट। विमानतळ पोलिसांच्या वनविभाग प्रशिक्षित कर्मचाऱ्यांना सापाला पकडण्यात यश। बेकायदा फेरीवाल्यांना रोखण्यासाठी पालिकेचा नवा तोडगा। सध्या मुंबईमधील 20 जागा बेकायदा फेरीवाला मुक्त ठेवण्याच्या दृष्टीनं महापालिका देखरेख ठेवणार, पालिकेतर्फे उच्च न्यायालयामध्ये माहिती। भाजपच्या महिला वॉर्ड अध्यक्षा अक्षता तेंडुलकर पुन्हा वादाच्या भोवऱ्यात। फेरीवाले आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद। हिंदू फेरीवाल्यांना मारहाण करत असल्याचा फेरीवाल्यांचा आरोप। मुंबईमधील ऐरोली टोल नाक्याहून पूर्व द्रुतगती महामार्गाकडे येणाऱ्या मार्गाची दुरवस्था। महामार्गावरील खड्ड्यांमुळे वाहन चालक त्रस्त। डोंबिवलीतील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक ते लोकमान्य टिळक चौक रस्त्याची खड्ड्यांमुळे चाळण। कल्याणमधील नांदिवली रोड पत्री पूल आणि वाणी विद्यालयासमोरील रस्त्यावरही खड्ड्यांमुळे वाहन चालक हैराण। ठाणे घोडबंदर मार्गावरती 3 महिन्यात 12 अपघात, 2 जणांचा मृत्यू। महिनाभरापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने या मार्गावर निकृष्ट दर्जाचं डांबरीकरण केल्याचा आरोप। गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्यांकरिता एसटीच्या जादा 4300 बसेस धावणार। एसटी महामंडळाचा निर्णय। 2 सप्टेंबरपासून मुंबई ठाणे पालघर विभागातील प्रमुख बस स्थानकांमधून जादा बसेस सोडण्यात येणार। क्रांती दिनापासून होणाऱ्या आंदोलनावरती एसटीचे कर्मचारी ठाम। परिवहन मंत्री आणि एसटीच्या अध्यक्षपदाचा कार्यभार असल्यानं मुख्यमंत्र्यांनी स्वतः बैठक घ्यावी। उदय सामंतांसोबत वारंवार होणाऱ्या बैठका म्हणजे जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न, कृती समितीचा आरोप। मुंबईमध्ये मध्य रेल्वेची लोकल सेवा विस्कळीत। चुकीच्या सिग्नलमुळे मालगाडी मध्येच अडकली। बदलापूर रेल्वे स्थानकाजवळ चुकीचा सिग्नल दिल्यामुळे बदलापूर कर्जत दरम्यान रेल्वे वाहतूक ठप्प। सीएसएमटी परळ 6व्या मार्गिकेसाठी चाचपणी। हार्बर रेल्वे सँडहर्ट्ज रोड स्टेशनवरच थांबवण्याचा विचार। भायखळ्याचाही फास्ट थांबा रद्द होण्याची शक्यता। मुंबई शहर आणि उपनगराला जोडणारा शिव रेल्वे पूल आज मध्यरात्रीपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार। हा पूल पाडण्यासाठी किमान 3 महिन्यांचा कालावधी लागणार। भाईंदरमध्ये महिलेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला अटक। आरोपीनं अंधाराचा फायदा घेऊन महिलेचा विनयभंग करून तिच्यावर ब्लेडनं केले वार। बोरिवलीमधून आरोपीला अटक। भिवंडीमध्ये आमदार रईस शेख आणि मनपाचं संयुक्त स्वच्छता अभियान। 800हून अधिक विद्यार्थी, सफाई कर्मचाऱ्यांसह शिक्षकांचा सहभाग। रॅली काढत केली जनजागृती। IRS अधिकारी सुधाकर शिंदे यांची अखेर त्यांच्या मूळ ठिकाणी रवानगी होणार। IAS नसतानाही मुंबई मनपामध्ये वर्णी कशी लागली, विरोधकांचा हल्लाबोल। सुधाकर शिंदेंच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी हवी ती कामं केल्याचा विरोधकांचा आरोप।
आम्हाला जेलमध्ये टाकण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अनेक डाव खेळले. उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवरती गंभीर आरोप, तर सत्ताधारी कुटुंबियांवर चालून आले ठाकरेंचं वक्तव्य. एकतर तू राहशील नाहीतर मी तरी राहीन. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांचं नाव घेत उद्धव ठाकरेंचं आव्हान. तुरुंगामध्ये टाकण्यासाठी अनेक कट रचल्याचाही आरोप. विधानसभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची उरली गुरमी उतरवतो उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. विधानसभा प्रचारासाठी महाराष्ट्रामध्ये याच ठाकरेंचं मोदींना आव्हान. सत्तेमध्ये आल्यावरती MMRDA बंद करणार. उद्धव ठाकरेंचं मुंबईकरांना आश्वासन. BMC प्रमाणे ठाणे मनपालाही भिकेला लावतील ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना टोला. राजकारणामध्ये फडणवीस आहेत तोवर मराठी माणसाला सुख नाही. सुख शांतता हवी असेल तर त्यांना सत्तेतून बाहेर काढावं लागेल. खासदार संजय राऊतांची फडणवीसांवर टीका. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उत्कृष्ट काम करणारे नेते. फडणवीसांची महाराष्ट्राला गरज. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंकडून फडणवीसांचं कौतुक. सुनील तटकरे हा फिरता रंगमंच. अजित पवारांना अडचणींमध्ये आणण्याचं काम तटकरेंनी केलं. संजय राऊतांचं विधान. चिखली विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.